पालक असो, शिक्षक असो, या सगळ्याही घटकांचा आपल्याला मदत घेणं आवश्यक आहे आणि सगळ्यांना संधी देणं आवश्यक आहे. आता इथं संधी दिल्यामुळे सगळ्यांनी वेगवेगळ्या काहीतरी कल्पना मांडून वेगवेगळे आटक काढले. म्हणूनच एकंदरीत या मोठ्या बांधणीच्या ऍक्टिव्हिटी मधून या उपक्रमामधून आपल्याला एवढं शिकता येते. मुख्याध्यापक हा नेता आहे, प्रमुख आहे, मार्गदर्शक आहे आणि महत्वाची भूमिका आपण म्हणत असतो. शाळा एकट्याने चालवायचं आहे, एकट्यानं काम करायचं आहे, एकट्या अंगावर घ्यायचं आहे, सगळ्यांचं सहकार्य द्यायचं, संवाद साधून सगळ्यांच्या सहभागाला संधी देणं आवश्यक आहे. प्रत्येकाची कल्पना वेगळी असते, कार्यक्षमता वेगळी असते. त्या सगळ्या कार्यक्षमतेचा आपण या ठिकाणी उपयोग घेणं आवश्यक आहे. हे सगळ्यांनी काम केल्यामुळे काम वेळेवर झालं, योग्य झालं, परिपक्व झालं, परिपूर्णता त्याच्यामध्ये आलेली आहे. नाव इट इज कम्प्लिटेड आपला जो नियम आहे, उद्देश आहे, साध्य आहे, उद्दिष्ट आहे, सफल आहे, हे सफल तेव्हाच होऊ शकतात सगळ्यांचा सहभाग आपण घेतलं तर हा सगळ्यांचा सहभाग घेणं आवश्यक आहे आणि सगळ्यांना संधी देणं आवश्यक आहे. प्रत्येकाला काहीतरी जमते आणि प्रत्येकाच्या म्हणून आपल्याला ते काम पूर्ण केलं महत्वाचं आहे. माझ्याकडे एक सेवक आहे, तो सेवक आहे म्हणून त्याच्याकडे केवळ आतलं काम करून घेतले आपण त्याला शाळेतले सगळ्या ज्ञान मिळून करू शकतो, सगळे काम करू शकतो, त्याला कोणते काम करायला ही ऍक्टिव्हिटी आम्हाला त्याच्यात काम दिल्यावर संधी दिल्यावर ते काम करू शकतो. त्यातच आपल्याला या ऍक्टिव्हिटी माझे घटक शाळेत आहे त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचा आपण सहभाग घेणं आवश्यक आहे. तेव्हा शाळा फुलाला होतो, विकास होतो आणि प्रत्येकाला एवढं